सुरक्षित नेणे. महाराष्ट्र शासनाच्या सन 2011-2012 या वर्षीचा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हास समाधान आनंद वाटत आहे. 1984 साली राजश्री प्रोडक्शन्सच्या अबोध चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. निरागस गोड चित्रा, टपोरे पाणीदार डोळे आणि मोफत हास्य लाभलेल्या मुलीची अवघ्या चित्रपट आपल्यातल्या अभिनयाच्या पटून त्यावर यशाची मोहर उठायला 1988 साल उजाडावं लागलं. दिग्दर्शक एन चंद्रा, नृत्य दिग्दर्शिका सरोज खान आणि 1, 2, 3 सारखं गाणं लाभल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या माधुर्याची मोहिनी पडली, तर त्यात नवलते काय. त्यानंतर सुरू झाली सुपरहिट चित्रपटांची एक न संपणारी यशस्वी मालिका. त्रिदेव, राम लखन, मुजरिम, प्रेम प्रतिज्ञा, 100 डेज, किशन कन्हैया, साजन, दिल, बेटा, राजा या सर्व चित्रपटातील आपल्या अभिनय नृत्य कौशल्यामुळे आपण चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य करू लागलात. 1994 साली पुन्हा एकदा राजश्री प्रोडक्शनचाच हम आपके हैं कौन प्रदर्शित झाला आणि त्या काळातली यशाची सगळी गणितच बदलून गेली. एकीकडे सुपर डुपर हिट कमर्शियल चित्रपट करत असताना आपण परिंदा, प्रहार, मृत्यूदंड यासारख्या चित्रपटात संवेदनशील अभिनयाचंही दर्शन घडवलं. आपल्या कारकिर्दीचा आलेख अधिकाधिक उंचावत गेला. देवदास मधली आपली चंद्रमुखीची अदा आणि डोला रे डोलावरचा नृत्याविष्कार बघताना प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने मार डाला अशीच अवस्था झाली. चित्रपट क्षेत्रातील असंख्य पुरस्कार, सन्मानांचे कोंदण आपल्या कारकिर्दीला लाभले. 2008 साली भारत सरकारने पद्मश्रीचा खिताब देऊन आपल्या कामगिरीचा यथोचित सन्मान केला. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हास समाधान आनंद वाटत आहे. धन्यवादांना आणि प्रेक्षकातल्या सगळ्या रसिकांना माझा नमस्कार. महाराष्ट्र राज्य सरकारचा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा मला मिळाला आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य सरकारचे खूप आभार मानते. लहानपणापासून मी महाराष्ट्रातच वाढले, मुंबईत वाढले आणि आजपर्यंत मी जे काय मिळवलंय ते सगळं मला महाराष्ट्रानेच दिलेलं आहे. माझं लग्न झालं तेव्हा मी महाराष्ट्र सोडून US ला गेले आणि जेव्हा मी परत आले तेव्हा तुम्ही सर्वांनी मला ज्या आदराने आणि प्रेमाने परत स्वीकारलं, हा पुरस्कार त्याचंच एक प्रतीक आहे. तसे मला अवॉर्ड्स बरेच मिळाले आहेत, पण माझ्या दृष्टीने ह्या अवॉर्डचं स्थान विशेष आहे, कारण राज्य सरकारकडनं मला मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. भारतीय चित्रपट आता 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. यापुढील प्रवासात माझ्याकडून जेवढं जमेल तेवढं मी योगदान निश्चित देईन.